हे गाईज, मी निकिता. वेलकम टू द डे 24 आउट ऑफ 100. नुर्वी आमची झोपलेली आहे. आजी कुठ चालली तू? चालले मी मुंबईला. कशासाठी? फिरायला. तुझी मुंबई करायची, मुंबई. हो का? कशा आहेत बिल्डिंगा? फार सुंदर आहे का? लय मोठ्या मोठ्या आहेत ना, पण लय मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत ग बाई. मरायचं काम होईन काय? एखादी ढासळले की सगळे माणसं गडप. परमिशनच दिली नाही पाहिजे, परवानगी दिली नाही पाहिजे ना बांधायला. सरकार देशोधडीला लागायला लागला सगळा. मग पाणी बघ ना, पाणी समुद्राचा इकडे कुठला तलाव आहे काय की? समुद्र आहे, समुद्र. समुद्र आहे होय. काय म्हंटली आजी? काय केलं त्या लोकांनी? तिथं लोक राहतात काय? हा, आणि काय केलेलं? काय केले डोक्याला त्यांनी? पाणलंय ग. का बरं? थंडी वाजायला लागली त्यांना. अच्छा. बिल्डिंग मध्ये काम करणाऱ्या लोकांनी डोक्याला हेल्मेट लावलेलं होतं, तर आजीला असं वाटलं की त्या लोकांना थंडी वाजते म्हणून त्यांनी कानाला बांधलेले. आजीचं असं म्हणणं आहे की सरकारने परमिशन नाही दिली पाहिजे इतक्या मोठमोठ्या बिल्डिंग बांधायला. आजीची फार इच्छा होती मुंबई देवीचं दर्शन करण्याची, कारण मी जसं सांगितलं की ती पूर्वी इकडे राहून गेलेली आहे त्यामुळे. आणि जाता जाता इतकं घाण ट्रॅफिक लागलं होतं की अक्षयने आम्हाला मध्येच सोडलं. तिथून आम्ही थोडंसं पायी चालत गेलो आणि तो ट्रॅफिकमध्येच अडकला. मग तो बोलला की यार तुम्ही लोक दर्शन करून घ्या. आणि इकडे आल्यानंतर पाहिलं तर इकडे फेस्टिवल चालू होता. जवेरी बाजाराचा काहीतरी ज्वेलरीचा फेस्टिवल इकडे चालू होता आणि खूप सुंदर असं डेकोरेशन इकडे करण्यात आलेलं होतं. जो कोणी इकडे बघत आहे तो सगळे फोटोज व्हिडिओजच काढत होता. फायनली आम्ही मुंबादेवीच्या इथे पोहोचलेलो आहोत. आतमध्ये व्हिडिओ फोटोज काढण्याची परमिशन नाहीये, त्यामुळे आम्ही आत शूट नाही केलं, फक्त दर्शन घेतलं. आणि या शंखापाशी फक्त फोटोज व्हिडिओ काढायची परमिशन आहे. सो इथे फोटोज आणि व्हिडिओज काढले. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माझी खूप वर्षांपूर्वीची इच्छा होती आजीला मुंबईला घेऊन येण्याची. इव्हन माझं लग्न होण्याच्या आधीचीच ही इच्छा होती माझी की लाईफमध्ये कधीतरी एकदा आजीला मी मुंबई फिरवायला नेईल. सो आता ती इच्छा पूर्ण होते. तरी पण तिच्या एजमुळे आम्हाला जास्त लांब लांब कुठे फिरता नाही आलं. फक्त मंदिरातच तिला नेऊन आणलं आणि दर्शन करून आम्ही रिटर्न निघालो होतो. तसं तर माझी फार इच्छा होती की तिला मी गेटवे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेलला सुद्धा घेऊन जावं अशी, पण ट्रॅव्हलिंगमुळे तीही फार वैतागून जाते. आणि त्याचबरोबर आमच्या सोबतचं छोटं बाळ म्हणजे आमची नुर्वी सुद्धा ट्रॅव्हलिंग मध्ये खूप वैतागून जाते. त्यामुळे आम्ही जास्त नाही फिरलो. पण आम्ही पुढे काय मजा केली हे तुम्हाला आम्ही नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवणार आहोत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि इन्स्टा फेसबुक वरती पाहत असाल तर फॉलो नक्की करा. थँक्यू सो मच.